महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम ॲक्शन मोडमध्ये असल्याचं पाहायला मिळतं। उत्तर पश्चिम लोकसभा खासदार रवींद्र वायकर यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी थेट गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासोबत अंधेरी पूर्व विशाल हॉलमध्ये बैठकीचं आयोजन केलं होतं। यावेळी नागरिकांनी पोलीस कारवाई करत नसल्याचं सांगत पोलीस प्रशासनाविरोधात मोठी नाराजगी व्यक्त केली। पाहुयात काय म्हणाले खासदार रवींद्र वायकर व महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम। आज माननीय खासदार रवींद्र वायकर साहेबांच्या मागणीनुसार त्यांच्या मतदारसंघामधील गृह विभागाशी संबंधित असलेल्या विषयांसंदर्भात आढावा बैठक आयोजित केली गेली होती। एकंदरीत पोलीस हाऊसिंगचा विषय असेल किंवा ट्रॅफिकचा विषय असेल किंवा वाढत्या गुन्हेगारीचा विषय असेल, या सगळ्या विषयांना वाचा फोडण्याचं काम आज माननीय वायकर साहेबांनी केलंय। गृह विभागाकडनं कडक सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। ज्या काही तक्रारी ह्या वारंवार दिसण्यात येत आहेत त्यांच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेणं, विशेषतः ड्रग्सच्या बाबतीमध्ये जो वायकर साहेबांनी पुढाकार घेतलाय तो वाखाणण्याजोगा आहे। त्यांनी काही दिवसांपूर्वी इथे एक कॅम्पेन्स देखील रन केले होते स्थानिक डिसिप्लिन स्थानिक प्रशासनासोबत घेऊन। मला वाटतं अशा पद्धतीचे कॅम्पेन्स पूर्ण मुंबई शहरामध्ये होणं अपेक्षित आहे। एकंदरीत आजच्या आढावा बैठकीच्या नंतर सन्माननीय वायकर साहेबांच्या माध्यमातून जे काही प्रश्न मांडले गेलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं जाईल। गृहराज्यमंत्री म्हणून पोलीस प्रशासनाला आपण आजच सूचना दिलेल्या आहेत। जे काही ऍक्शन घेतले त्याच्या लेखी स्वरूपामध्ये माझ्याकडे अहवाल हा पुढच्या 7 दिवसामध्ये देण्याची सूचना माझ्याकडे आहे। असं म्हणतात की पोलीस आहेत, जे आहेत पोलीस अधिकारी आपलं काम करत असतात ड्रग्स बाबत, पण त्यांच्याकडे काही पॉवर नाही असं म्हटलं जातं आणि ड्रग्स जे घेतात ते घाबरत नाही पोलिसांना, अशी परिस्थिती आणि बिनधास्तपणे रस्त्यावर सुद्धा लोकांना पोलीस अधिकाऱ्यांकडे सगळे अधिकार आहेत। पोलीस अधिकाऱ्यांपेक्षा जास्त पॉवरफुल मला वाटतं दुसरं कोणीही प्रशासनामध्ये दिसलं नाही आणि गुंड प्रवृत्ती ही अजिबात सहन केली जाणार नाही। विशेषतः आज मुंबई शहरामध्ये ड्रग्सचा प्रश्न हा नक्कीच महत्वाचा आहे। बांगलादेश आणि रोहिंग्याचा देखील प्रश्न मुंबईमध्ये आज आढळतो आहे, त्या बाबतीत देखील स्ट्रिक्ट ऍक्शन घेण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय दिलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात पोलिसांबद्दल नाराजगी पाहायला मिळाली या कार्यक्रमामध्ये। नाही बघा, शेवटी गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्याचं काम हे पोलीस प्रशासनाचं आहे आणि त्या बाबतीमध्ये जर का कुठेही दिरंगाई होत असेल तर ती दिरंगाई मी देखील सहन करणार नाही, अशा पद्धतीच्या सूचना मी पोलीस प्रशासनाने दिलेल्या आहेत। ह्यापुढे ह्या तक्रारी येऊ नयेत ह्यासाठी पोलिसांनी सतर्कतेने काम करावं असं सूचना मी केलेलं आहे।